आठवा अध्याय कोणाला म्हणायचा आहे? कोण म्हणतोय? ठीक आहे, मी म्हणतो. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टमोऽध्यायः. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः श्रीभगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्म संज्ञितः अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चादिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर अन्तकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः यं यं यापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मयि अर्पितमनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयः अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् कविं पुराणमनुशासितारमणोरणीयां समनुस्मरेद्य सर्वस्य दातारमचिन्त्य रूपमादित्यवर्णं तमसः पुरस्तात् प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम् यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचरं चर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारण ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम् अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः मामुपात्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमागताः ब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते सहस्रयुगपर्यन्तमहर्यद् ब्रह्मणो विदुः रात्रिं युगसहस्रान्तां ते होरात्रिविदो जनाः अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यः रागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यः रागमे परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततं यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते शुक्लकृष्णे गतीह्येते जगतः शाश्वते मते एकया यात्यनावृत्तिम् अन्यया वर्तते पुनः नैते श्रुति पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन
वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्तेति अन्तेति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॐ तत्सदिति श्रीमद् भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अक्षरब्रह्मयोगो नामाष्टोत्तमोऽध्यायः। ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. आपलं 9व्या श्लोकापर्यंत चर्चा झाली होती काल मला वाटतं. बरोबर. आदित्यवर्णम तमस प्रस्तात, ते जे आहे ते आपण गुरुरूपाचं चर्चा तशी केली होती. त्याच्यावर कोणाला काही विचारायचं आहे का? नंतर पुढे जाऊया. 9वा झाला आणि मला वाटतं तुम्ही 10वा सुरू पण केला होता. 10वा सुरू केला होता. हा, ठीक आहे. बरोबर. वाचलं होतं आपण. प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परम पुरुषमुपैति दिव्यम. तर प्रयाणकाले म्हणजे मरणसमयी किंवा अंत्यसमयी भक्तीने व योग बलेन एव, योग बलानेच, हे घेतलं होतं आपण, योग बलानेच युक्त ध्रुवो मध्ये, म्हणजे दोन भुवयांच्या मध्ये प्राणम सम्यक आवेश्य, संपूर्णपणे, सम्यक म्हणजे संपूर्णपणे, आवेश्य म्हणजे त्याला ओढून स्थापून, या किंवा जो भक्त मनसा अनुस्मरेत, म्हणजे मनसा अनुस्मरेत म्हणजे मनाने ते चिंतन, त्याचं चिंतन करतो, सतत स्मरण करतो, सहा तम परम दिव्यम पुरुषम उपैती, तो त्या परम दिव्य पुरुषाला प्राप्त होतो. तर इथं तसं म्हटलं तर आधीच्या श्लोकाची काही प्रमाणात पुनरावृत्ती आहे, पण फक्त इथं वेगळं हे सांगितलेलं आहे की भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक योग बलेन, हे फक्त त्यांनी विशेष सांगितलेलं आहे की म्हणजे कोणत्या काळी प्राण जो आहे तर तो भुवयांच्या, दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्रात आणून त्या योग बलानी त्याचं जे स्मरण केलं तर तो त्या दिव्य पुरुषालाच प्राप्त होतो. आता इथं लिहिलेलं नाहीये प्रत्यक्ष, पण हे अध्यारूत आहे की हे असं काही आपल्याला काही ऐनवेळी अंतकाळी प्राण तिथे आणायचे, ही गोष्ट काही ऐनवेळी जमेल का? नाही. बरोबर. त्यामुळे ती जर आपल्याला सवय करायची असेल तर ती आतापासूनच करायला पाहिजे, की जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा डोळ्यांच्या मध्ये आज्ञाचक्रात संपूर्ण प्राण आणून त्याचं स्मरण करायचं, त्याचं ध्यान करायचं. ती जी साधना आहे ती आतापासूनच सवय केली तर अंत्यकाळी तिचा उपयोग होईल आणि ती क्रिया करणं सोपं जाईल. नाहीतर पहिल्यांदाच आपण त्या अवस्थेमध्ये की जेव्हा गात्र सगळी अत्यंत दुःखदायक सगळं असणार आणि हे त्याच्यात आपल्याला हे कुठनं जमणार, नाही का? त्यामुळे या श्लोकाचा म्हणजे त्याला म्हणतात म्हणजे हे असं की ही प्रॅक्टिस जी आहे, ही साधना, ती आतापासूनच आपण करायला ऐनवेळी तेव्हा जमण्याची अजिबात शक्य नाही का? एका अर्थाने हे फक्त साधू पुरुष वगैरे समाधी घेतात तेव्हाच ते बाकीच्याने म्यूट करा होतं. प्लीज. हा हा, काय मी म्हणताय? म्हटलं एका अर्थाने हे सगळं साधू पुरुष वगैरे जे शेवटी समाधी घेतात होय. ते करत असावे, कारण मग ते मांडी घालून ते समाधीमध्ये बसतात आणि ते असं कदाचित हे करत असते त्यांना. बरोबर. बऱ्याच मोठ्या पुरुषांची उदाहरणं, ते अंतकाळ जवळ आला तर ते पद्मासन किंवा योग मुद्रा वगैरे लावून असं करतात. ते हेच प्रज्ञाचक्रामध्ये प्राण, जसं मी म्हटलं की प्राण सगळे अधोगामी नाही तर ऊर्ध्वगामी गमन करणं हे श्रेयस्कर मानलं जाईल.
पण आज्ञाचक्रातनं पुढे जो प्राण आहे ते ब्रह्मरंध्रातनं पुढे मग जाऊ शकतो. नाहीतर ते अधोमार्गाने प्राण जाऊ दे. तर ते अधोमार्गाने प्राण जाऊ दे. हं? ठीक. सर मग प्राण भुवच्या मध्ये आणायचं म्हणजे नक्की काय करायचं? लक्ष द्यायचं? तर लक्ष द्यायचंय तर खरंच आहे, लक्ष द्यायचंच, पण त्याच्याकरता म्हणजे हे करण्यासाठी आयाम आयाम म्हणजे त्याचं एक्झरसाइज नाही का. तर प्राणायाम जो आहे, प्राण आयाम, याची साधना आवश्यक. हे श्वास आणि उच्छ्वास याच्यावरती लक्ष केंद्रित करून नंतर मग जो पूरक, कुंभक, रेचक, केवली कुंभक वगैरे जे आहे, ह्या केवली कुंभक आहे किंवा अंतर्कुंभक आहे. तर म्हणजे ते जे सगळे प्राण आहेत ते आत वायू जो इतस्ततः जात असतो तर त्याला भुवईच्या मध्ये आणायचं प्राणात. सर पण आपल्या शरीरात पंचप्राण आहेत ना, 5 ठिकाणी प्राण आहेत, ते सगळे एकत्र कसे काय आणायचे भुवईच्या ठिकाणी? तेव्हा अंतकाली जेव्हा ती अवस्था येते तेव्हा ते पंचप्राण एकदमच जातात तसेच. कारण कारण काय होतं की जसा एक प्राण गेला आणि एक राहिला असं होत. सगळे एकदमच जाईल. नाही पण सवय करायची म्हणता तुम्ही, आपण आतापासूनच साधना करायची, ती कशी करायची? तर काय उषाताई, तुम्हाला माहितीये का, मेडिटेशन करताना सुद्धा ना आपण भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करून श्वासावर सरांनी जसं सांगितलं, श्वासावर कंट्रोल करून मेडिटेशन केलं जातं. तो सुद्धा एक प्रकार आहे ध्यान करायचा. एक 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 उपाय किंवा एक प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. जो कुंभक आहे ना, म्हणजे प्राण स्थिर ठेवून वायूचा निरोध करून तो जो कुंभक आहे त्या कुंभकामध्ये जर तुम्ही लक्ष भुवयांच्या मध्ये केंद्रित केलं तर आणि हा अभ्यास वाढवत नाही. समजलं? हा जो अभ्यास आहे हा कुंभकामध्येच होऊ शकतो. कारण प्राणम भोर मध्ये प्राणम आवेश्य म्हणजे काय, जर तुमचा नेहमीसारखा जर श्वास घेणं आणि नेणं सुरू असेल तर ते प्राण तिथे एकत्र होणार नाही. त्याच्याकरता ते कुंभकामध्येच तो आपल्याला सवय करणं आवश्यक. कुंभक आणि ज्याची एक्झलेशन करून कुंभक असं नाही, म्हणायचं. एक्झेल करू नये, इनहेल करू. ओके. तर त्याला तो बाह्य कुंभक नव्हे, अंतःकुंभक. गुरुजी, तुम्हाला अनुभव असेल, तुम्ही केलंच असेल नक्कीच, तर नाही. ह्यामुळे 2 भुवयांमध्ये एक ब्राईट स्पॉट असा दिसतो का? दिसतो, हो. तिथे ती म्हणजे आता भुवयांमध्ये तिथे करण्याचं एक आहे की त्राटक मुद्रा ज्याला म्हणतात, की प्रत्यक्ष भुवयांमध्ये न करता नासाग्र जे आहे त्या नासाग्रामध्ये दृष्टी स्थिर करून डोळे अर्धोन्मिलित. आपण ऍक्च्युली कुठल्या मला वाटतं 5व्या अध्यायात बघितलं होतं ना. तर त्याचाच हा पुढचा प्रकार नाही का. 5व्या अध्यायात आपण बघितलेलं होतं ना. 5व्या की 6व्या का मला वाटतं. 6व्या अध्यायात. हा तर तिथे तोच नाही, 5व्या अध्यायात पण हा उल्लेख आहे आणि 6व्या अध्यायात पण हा उल्लेख आहे. भुवयांच्या मध्ये किंवा नासिकाग्रात मध्ये आणि 6व्या अध्यायात नासिकाग्रावरती असं. नासिकाग्राला. हा, तसं तो दोन्ही उल्लेख आहेत ते. तर तीच साधना पुढे म्हणजे तेव्हा जे करतो ध्यान ते तेव्हा श्वास बंद करून किंवा प्राणआवेश असं म्हटलेलं नाहीये. पण हा जो आणि याच्या पुढे पण आहे आता तसंच, म्हणजे याच प्राणायामाशी संबंधित असा अजून एक श्लोक आहे. त्याच्यात अजून हे कन्सेप्ट हा क्लिअर होईल. म्हणजे त्याच्यात हा थोडासा जो आहे ना गीतेमध्ये, बाकी कुठे नाही पण इथं हा थोडासा हठयोग मार्गाचा त्यांनी हे केले. म्हणजे इतर जी गीता आहे ती जास्त करून कर्मयोग, भक्तियोग वगैरे वगैरे याच्यात असते, पण इथं मात्र हे सडनली प्राणायामावरती आणि हठयोगावरती भगवान हे करायला सांगतो.
अच्छा, आधी मात्र असं कुठे ही प्रॅक्टिस करा असं कुठे भगवानांनी सांगितलेलं नाही. बरोबर. हो, तुम्ही म्हणताय ते अंतरकुंभकनी जे म्हणताय ना, त्याचा मला हे काय वाटतं की हम्म. जेव्हा आपले श्वास चालू असतात ना, ते नॅचरल आहे, त्याच्यामध्ये फार हे नाही होत. पण जेव्हा तुम्ही श्वास रोखता हम्म. त्यावेळेला तुम्ही जिथे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचंय तिथे करूच शकता, कारण करूच तुम्ही शकता. घेत नाही आहात ना प्राणवायू, त्यामुळे मग ते जास्त कॉन्सन्ट्रेशन होतं. असं असं म्हटलं जातं की जिथं प्राण तिथे मन. हम्म. बरोबर. जिथं प्राण तिथे मन. बरोबर. प्राणायामाचं तेच तत्व आहे. तर जर म्हणजे ब- प्राण जर आपण भुवयांच्या तिथे आवेश म्हणजे हे केलं तर मनाला तिथं गेलंच पाहिजे. मनाला काही चॉईस नाहीये. असं. हा, तर म्हणून तिथं प्राणाला तिथे सांगितलेलं आहे. पण प्राणाला सांगितलंय म्हणजे काय, प्राण काही करत नाही. शेवटी मग आपलं जे चित्त जे आहे ते तिथे एकाग्र होतच होतं भ्रुवरमध्ये असं. आणि पूर्ण तिची म्हणजे ऊर्ध्वगती ज्याला म्हणतो ना आपण, एखादा आपण म्हणतो ना सत्पुरुष की जे ऊर्ध्वगतीला प्राप्त झाले, तर ऊर्ध्वगती हा प्रयोग जो आहे हा सामान्य लोकांच्या बाबतीत वापरला जात नाही. हा जे साधक आहेत त्यांच्या बाबतीतच वापरला जातो. कारण का, साधक किंवा सिद्ध अर्थात, तर कारण ती ऊर्ध्वगतीची साधनाच त्यांनीच केलेली असते म्हणून. हम्म. 5 मार्गे आहे ना ऊर्ध्व, म्हणजे तोंड, नाक, डोळे, कान आणि साधू पुरुषांचा असं म्हणतात डोक्यातून जातो असं. ब्रह्मरंध्रातून. हो. हं. हम्म. हम्म. ठीक आहे. तर इथं त्यांनी हे केलेलं आहे. म्हणजे आता हे कसं, या म्हणजे इथं ऍक्च्युली म्हणजे हा कसं आहे की जी आपली देहामध्ये जी 7 चक्र आहेत तर त्यापैकी मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर म्हणजे नाभीचक्र इथपर्यंत या 3 चक्रांमध्ये देवता सुप्तावस्थेत असतात. पण तिची उपासना करताना त्याला हृदयात आणलं जातं. आणि हृदयातली जी उपासना जी आहे ती सोपी आहे त्या मानाने. पण जसजशी ती उपासना प्रगत होत जाते हृदयात चित्त म्हणजे देवतेला स्थापन करून, तसतसं ती म्हणजे एकदम कोणी म्हणेल की मला मी भुवईत मन स्थिर करतो किंवा प्राणाला आणतो किंवा आज्ञाचक्रावर हे करतो, ते एकदम शक्य अजिबात नसतं. तर असं म्हणून सांगितलं जातं उपासना मार्गात पण आणि योग मार्गात पण की आधी अनाहत कमलात म्हणजे हृदय चक्रामध्ये आधी एकाग्रतेचा अभ्यास करा आणि तिथं झालं की मग हृदयातून आज्ञाचक्रात न्या. परत कंठामध्ये करायची आवश्यकता नाही. हा, विशुद्धी चक्रामध्ये मग डायरेक्ट आज्ञाचक्र. तर हे जे 2 चक्र आहेत, एक अनाहत चक्र आणि आज्ञाचक्र, या 2 ठिकाणी परमेश्वराची उपासना केली पाहिजे. अनाहत चक्रातली करणं सोपं आहे त्या मानाने, आज्ञाचक्रात करणं कठीण आहे. आणि असंही आहे की आज्ञाचक्रात जी करायची उपासना ती योग्य अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली केली पाहिजे. कारण नाहीतर म्हणजे विशेषतः हठयोगामध्ये, या साध्या उपासनेत नाही, पण हठयोगामध्ये जर आज्ञाचक्राची क्रिया जर नीट झाली नाही तर म्हणजे वेडा किंवा असं भ्रम वगैरे होण्याची पण शक्यता असते असं. त्यामुळे ती म्हणजे आज्ञाचक्र असल्यामुळे मग भुवईच्या मध्ये हे लावायचं होय, का, असं होय, असं असू होय. शकतं. ते हा. आता भुवईमध्ये म्हणायचं म्हणजे आज्ञाचक्रामध्ये असं असं. त्यालाच आज्ञाचक्र असं म्हटलेलं आहे. पण ती ती साधना करण्याआधी जे शंकराचार्यांनी म्हटलेलं की आधी प्रॅक्टिस जी आहे ती हृदकमल म्हणजे अनाहत हृदयामध्ये उपासना करा, तिथं आधी एकाग्रता करा आणि मग त्याच्यानंतर वरती नेता म्हणजे मग हळूहळू वरती जा आज्ञाचक्रात किंवा भुवईमध्ये करायला लाग असं. एकदम आज्ञाचक्राची साधना ही कठीण आहे.
म्हणजे हे स्पष्टीकरण हे जे आहे हे शंकराचार्यांनी दिलेलं आहे त्याच्यावरती, की जरी गीतेत असं म्हटलेलं असलं की भ्रुवरमध्ये करा, तरी एकदम ती उपासना कठीण आहे. आधी हृदयात आणि मग साधनेत प्रगती झाली की मग भुव आज्ञाचक्रात असं. हम्म. पुढचा श्लोक. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद् यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे. वेदविदः म्हणजे वेद जाणणारे, वेदविदचं बहुवचन, वेद जाणणारे, हा की जे ज्याला अक्षरम, आता पुढे ते जे या अध्यायाचं जे नाव आहे अक्षर ब्रह्मयोग किंवा तारक ब्रह्मयोग, ओंकार, तर त्याचं आता थोडस विवेचन येत आहे की अक्षर म्हणजे काय. तर ते आता मी तुला, म्हणजे भगवान सांगतायत की त्या अक्षरपदाचं मी तुला आता सांगतोय. त्याला म्हणजे वेद जाणणारे लोक अक्षर असं म्हणतात, कारण ते क्षर होत नाही. वीतरागा यतः, असे वीतरागा म्हणजे ज्यांनी राग द्वेष, म्हणजे राग म्हणजे आसक्ती, आसक्ती ज्यांनी सोडलेली आहे, असे यती. यत विशंती म्हणजे विशंती म्हणजे प्रवेश करतात किंवा त्यात स्थित असतात या अर्थाने. आणि यत इच्छंत ब्रह्मचर्यम, आणि जे ब्रह्मचर्य पाळणारे, आता ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ म्हणजे फक्त विषयोपभोग दूर करणारे असे नाहीत, तर ब्रह्म आचरण करणारे ते ब्रह्मचर्य, नाही का, ब्रह्मचारी, नाही का. सो ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माची उपासना करणारे किंवा त्याचं आचरण करणारे असे जे करतात, ते तत्पदम, ते पद जे आहे ते मी तुला संग्रहेण, संग्रहेण म्हणजे संक्षिप्त करून तुला मी प्रवक्षे, आता मी तुला सांगेन. असं म्हणजे आता भगवान थोडासा एकदम विषय बदलला आता त्यांनी, हा की सर जरा एक वेगळा प्रश्न की मग ब्राह्मण हा शब्द कसा काय निर्माण झाला आणि ब्राह्मण म्हणजे नक्की काय? ब्रह्मम जानाति इति ब्राह्मणः असं म्हटलं जातं. ब्रह्मम जानाति किंवा ब्रह्म जाणण्यात तत्पर असणारे, ती साधना करणारे ते ब्राह्मण असं. अच्छा, जसं थँक्यू सर. म्हणजे सांगा. नाही म्हणजे त्यांचं व्यवच्छेदक लक्षण काय की त्यांचं मुख्य प्रायोरिटी जे असतं, बाकी खाणं पिणं वगैरे तर जीवन जगणारच ते, पण हे सगळं करत असताना त्यांचं मुख्य लक्ष हे ब्रह्मम जानाती म्हणजे ब्रह्म जाणण्याकडे, ते जे अव्यक्त पद जे आहे ते जाणण्यासाठी जी म्हणजे जे करत असतात, ज्याच्या मागे ते असतात तसं. म्हणजे आता असं की ते मग जन्मानी की कर्मानी वगैरे तो भाग वेगळा आणि तो वेगळा विषय. पण म्हणजे जन्मानी म्हटलं तर ब्राह्मणांचं ते आद्य कर्तव्य आहे, जन्मानी आलेल्या ब्राह्मणांचं, की त्यांनी हे केलं पाहिजे, काय मुख्य त्यांची प्रायोरिटी ही ब्रह्मज्ञानाची प्राप्ती याच्याकरता प्रयत्न करणं असं असलं पाहिजे. आणि कर्मानी म्हटलं तर तो प्रश्नच नाही, म्हणजे तर त्यांचं ते असलं पाहिजे असं, नाही का. थँक्यू सर. तर आता इथं म्हणजे वेदविदम, आता हे कोण म्हणतायत, आता इथं बघा, म्हणजे साक्षात भगवान कृष्ण इथं गंमत आहे. तर भगवान असं नाही म्हणत आहे की मी म्हणतो मी सांगतो तू ऐक, आणि मी परमात्मा आहे म्हणून तू ऐक, नाही. तर म्हणतायत की यद अक्षरम वेदविदो वदंती, वेदवित म्हणजे वेद जाणणारे,
ज्याला अक्षरम असं म्हणतात, म्हणजे अविनाशी तत्व जे आहे त्याला म्हणतात. आणि वीतरागाहा यतयः यत विशंती, म्हणजे ज्यांची आसक्ती किंवा मोहाला जिंकलेला आहे असे यती संन्यासी ज्याच्यामध्ये स्थित असतात, अशा त्या परमपदाचं मी तुला आता संक्षेपाने वर्णन करून सांगतो. म्हणजे जसं गीतेमध्ये इतर ठिकाणी पण म्हटलेलं आहे ना, की कृष्ण म्हणतो की म्हणजे मी त्यांचा मी दास आहे, असं म्हणजे असे जे आहेत वेदवित आणि वितरागा येतात त्यांचा मी दास आहे, म्हणजे ते म्हणतील ते मला करावंच लागतं असं. त्यामुळे इथं कृष्ण छोटे म्हणजे स्वतःकडे कमीपणा घेतोय आणि वेदवेत्ते आणि वितरागा यतयः यांना मोठेपणा देतो. कारण ते खरे ज्ञानी आहे आणि ज्ञानी म्हणजे ब्रह्मस्वरूपच असं. नाही का? हा. तर आता परत जे मी तुम्हाला म्हटलं होतं तसं ते परत हे प्राणायामाचं इथं वर्णन आहे की सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणम् ओमिति एकाक्षरं ब्रह्म ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. तर सर्वद्वाराणि संयम्य. हं. मग आता इथे दारं म्हणजे कुठली? तर जे मी वेगळ्या प्रकारे आधी म्हटलं होतं की 9 दार. गुदद्वार, हा ती नाही, हा म्हणजे शरीराला जी छिद्र आहेत ती नाही, तर जी ज्ञानेंद्रियांची म्हणजे आपल्या शरीराची द्वारं कुठली आहेत? ज्ञानेंद्रिय ही आपल्या शरीराची दार आहेत की ज्याने आपल्याला जसं दारातनं जसं प्रकाश आत येतो लौकिक दृष्ट्या नाही का व्यवहारामध्ये, तसंच आपल्या म्हणजे जीवात्मा हा ज्ञानेंद्रियांद्वारे बाहेरच्या जगताचं ज्ञान ग्रहण करतो. डोळ्यांनी बघतो, कानांनी ऐकतो, जिभेने रस ग्रहण करतो, नाकाने गंध ग्रहण करतो, त्वचेने स्पर्श ग्रहण करतो. तर ही सगळी सर्वद्वारांनी संयम्य, म्हणजे इथं इंद्रिय संयम सांगितलेला आहे थोडक्यात. ज्ञानेंद्रियांचा संयम. मनो हृदि निरुध्यच. जसं मी सांगितलं होतं की मन हे हृदयात, मनाला हृदय कमलात अडकवून, हे जरा आता विचित्र आहे आणि समजायला थोडं कठीण आहे. मनाला हृदयात आवरून ठेवणार हे कसं, म्हणजे निरुद्ध म्हणजे निरोध करून. तो कसा करणार? जसं मी म्हटलं तसं इष्टदैवत किंवा जिथं आपलं जे ध्यान आहे ते हृदय कमलात मन म्हणजे चित्ताला तिथं अडकवून ठेवायचं. आत्मनः प्राणम मूर्ध्नी आधाय. नंतर प्राणवायू जो आहे, आता आपण अजून पुढे गेलोय. हं, म्हणजे हृदय झालं, भ्रुवर मध्य किंवा आज्ञाचक्र झालं, इथं मूर्ध्नी आदाय, प्राणवायूला मूर्ध्नी आदाय म्हणजे पूर्ण सहस्रदल कमलात किंवा ब्रह्मरंध्रात नेऊन योगधारणाम आस्थितः. आता ही योगधारणा करण्यास जो प्रवृत्त, आस्थित म्हणजे आस्थित म्हणजे तिकडे जाण्यास, तिथे स्थिर होण्यास निघालेला असा पुरुष ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरन. ओम असं एक अक्षररूपी असलेलं हे ब्रह्म जे आहे त्याचा उच्चारण करणारा माम म्हणजे हे तो मलाच अनुस्मरून, म्हणजे या अक्षराने तो माझंच स्मरण करतोय. ओम ओंकाराने अनुस्मरण यहा देहम त्यजन प्रयाती सहा परमाम गतीम याती. आता ही अजून पुढची अवस्था की म्हणजे
ओम याचं ध्यान हे सहस्रदल कमलात करायचंय, ब्रह्मरंध्रात किंवा मूर्ध्नी. पण त्याच्या आधी मन जे आहे ते हृदयात अडकवून आणि प्राणाला सहस्रदल कमलात न्यायचंय. तर इथं मला असं वाटतं की इथं ज्ञानेश्वरांनी कुंडलिनी योग जो आहे तो याचाच विस्तार केलेला आहे. म्हणजे जी मूलाधारातली जी कुंडलिनी शक्ती आहे ती कुंडलिनी शक्ती सदाशिव म्हणजे ब्रह्मरंध्रामध्ये जे सदाशिव किंवा शिव विद्यमान आहे, त्या कुंडलिनी शक्तीला पूर्णपणे वरती म्हणजे मूर्ध्नी इथे जे म्हटलेलं आहे तिथं नेऊन आणि ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण, तर या एकाक्षर ब्रह्माचं जेव्हा ध्यान लागतं तेव्हा ती कुंडलिनी शक्ती त्या परमात्म्याशी सदाशिवाशी एकरूप होते. आणि असं जे ध्यान आहे ज्यालाच कोणी कोणी शिवशक्ती समावेश असं पण म्हणतात, म्हणजे कुंडलिनी शक्तीचा सहस्रदल कमलातल्या सदाशिवाशी एकरूपत्व. तर असा जो कुंडलिनी योग आणि ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण, तर असं ओम याचं आणि हे सगळं करत असताना ओम या एकाक्षर ब्रह्मावरती ध्यान असं जो करतो आणि असं करता करता जो देहत्याग करतो तो मलाच प्राप्त होतो. सगळं डोक्यावरून गेलं. सगळं डोक्यावरूनच, कारण ते खूप डोक्यावरून नाही नाही काहीच कळलं डोक्यावरून नाही. पेक्षा इनफॅक्ट आय विल से की हे समजणं सोपं आहे पण करणं महाकठीण आहे. की नाही असं तर समजायचं याचा करायचं. नाही तर करायची प्रश्नच नाही. नाही तर हा इथे हा समर्थन हा म्हणजे तर समर्थन बोला चक्र म्हटलंय सांगा. बरोबर. तर तर इथं जे मी म्हटलं ना तुम्हाला की हा एकदम मोठा आणि हा जो योग आहे तो त्या 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 प्रकारच्या म्हणजे अधिकारी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखालीच होऊ शकतो, इतरांकडून नाही असं. हम्म कारण इथं तर इथे आता हे सुषुम्ना नाडी काय म्हंटलय सर? सुषुमा नाडी. सुषुम्ना सुषुम्ना नाडी. नाडी. सुषुम्ना नाडी. तर असं मानलं जातं की आपल्या शरीरामध्ये जो स्पायनल कॉर्ड आहे, काय त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये स्पायनल कॉर्डला? मज्जारज्जू. मज्जारज्जू. नाही पण मज्जारज्जू. तो पण नाही जो मुख्य जो आहे मणका. कणा, नाही त्या मणक्यांचा मिळून तो कणा. बनलेला आहे. तर त्यातनं सूक्ष्म अशी सुषुम्ना नाडी आपल्या अच्छा. मूलाधारातून ब्रह्मरंध्रापर्यंत कनेक्टेड असते. आणि त्या सुषुम्ना नाडीमध्ये मी काल्पनिकच म्हणेल कारण ती फिजिकल कोणाला दिसलेली नाहीयेत, मेडिकलच्या स्टुडंट्सना किंवा असं. तर ती जी 9 चक्र असतात, मूलाधार 7 चक्र, मूलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाथ विशुद्ध आज्ञा आणि सहस्रार. तर याच्यामध्ये हा जो मार्ग असतो तर असं म्हटलं जातं की ती कुंडलिनी शक्ती त्या सुषुम्ना नाडीतनं प्रवास करत 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 वरती जाते. पण ती ती नाडी ही म्हणजे जसं आपण नर्व्हस सिस्टीम म्हणतो, ती नर्व्हस सिस्टीम म्हणजे काय अशा त्या म्हणजे ती काय असं दिसत नाही म्हणजे असं. पण त्याचा जो जसं ऑप्टिक फायबर जसं असतं नाही का, अत्यंत कमी याच्यातनं बारीक अगदी वायर की डोळ्यांना दिसत नाही, त्यातनं जसं तो ऊर्जा जशी जाते तशी ती सुषुम्ना नाडी जात असते अशी. आणि परमेश्वराने असं ठरवलं की सगळ्यांना ह्या एवढा अभ्यास करणाऱ्यांनाच तो स्वतःला प्राप्त करून घेणार. तर हे पर्सेंटेज किती किती कमी होणार? 0.0000 एवढे नाही कमी पण लोक त्यामुळे हे याच्यावर achieve करतात. याच्यावर ते योग जास्त म्हणून सांगितलं मग त्यांनी. शंकराचार्यांनी म्हणूनच सांगितलेलं आहे की हा योग कठीणच आहे. आणि म्हणून मग परत लगेच पुढच्या श्लोक परत ते खाली आलेले आहेत भगवान अच्छा. सांगण्यासाठी की अनन्यचेता सततम यो माम स्मरति नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्युक्तस्य योगिनः. तर आता सुलभ मार्ग कुठला हे जाऊ द्या सगळं. तर सुलभ मार्ग कुठला? तर हे सर त्याचा पार्था अर्थ तरी नीट सांगा ना आम्हाला लिहिता येईल असा.
कुठला 13व्या श्लोकाचा? ते हा 12 आणि 13चा. अच्छा, हा 12 वा 13. तर तसा तो सरळ सरळ आहे, म्हणजे शब्दार्थ खूप सोपा आहे, असा काही फार काही कठीण नाहीये. हा, सर्व द्वारांनी संयम्य, म्हणजे सगळ्या ज्ञानेंद्रियांचा आणि इंद्रियांचं संयमन नियंत्रण करून मनोहृदी निरुद्धच, मनाला चित्ताला हृदयामध्येच निरोध करून त्याला इकडे तिकडे चंचलता न येऊ देता त्याला हृदयात हृदकमलात स्थिर करून मूर्धा मूर्ध्या हा आधायात्मनः म्हणजे मूर्ध्नी आदाय, मूर्ध्या पाहिजे ते मूर्ध्याने मूर्ध्या पाहिजे, मूर्ध्या आदाय आत्मनः. तर मूर्ध्नी म्हणजे ब्रह्मरंध्र, मस्तकात किंवा ब्रह्मरंध्रात. खरं मस्तक म्हणजे खूप मोठं आहे, पण त्यातलं जे ब्रह्मरंध्र आहे त्याला मूर्धास्थान म्हणतात. तर त्या मूर्धास्थानामध्ये प्राणम आस्थितो योगधारणाम, म्हणजे आपलं प्राण हा तिथं स्थिर करून किंवा ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरन, आणि ओम या एकाक्षर ब्रह्माचा सतत उच्चार करून माम अनुस्मरण, माझं जो सतत स्मरण करतो आणि असं करत असताना देहम त्यजन प्रयाती, असं करत करत तो जो देह त्यागतो, स याती परमाम गतीम, तो परमगतीला प्राप्त होतो. असं नाही का? पण जसं तुम्ही म्हटलं की हे शब्द नुसत्या शब्दांचे बुडबुडे आहेत, हे काय म्हणजे नक्की काय करायचं हे आपल्या पलीकडचा विषय हा. असं आणि म्हणूनच म्हटलं की हा म्हणजे गीतेच्या इतर जे उपदेश जो दिलेला आहे आणि गीतेचा जो मुख्य सर्वसामान्यांना म्हणजे आणि विशेषतः कलियुगात जे सोपं करून सांगितलेलं आहे, तर तो हा प्रकार नाहीये, एवढं नक्की. पण जसं गीतेने काही काही ठिकाणी सांख्ययोगाची भलामण केलेली की श्रेष्ठ मार्ग की जो अत्यंत कठीण आहे, पण त्यांनी उल्लेख केलेला आहे, तसंच हाही उल्लेख केलेला आहे त्यांनी. त्याच्यावर जास्त विवेचन पण केलेलं नाहीये, कारण भगवान कृष्णांनाही माहिती आहे की हा विषय त्यांना जास्त वाढवायचाच नाहीये. फक्त असा एक मार्ग आहे हे आपल्याला माहिती असावं म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे, एवढंच. आणि हा पण किती वेळ अडकवायचा, म्हणजे अगदी प्राण जाणेपर्यंत, की परत ते सायकल आहे? नाही, आणि जसं मी दुसरं मी जसं म्हणतो की हे सगळं तुम्ही फक्त त्या क्षणाची वाट बघणार का हा प्रयोग प्रॅक्टिस करण्यासाठी? अजिबात नाही, नाही का? हे जर तेव्हा करायचं असेल, म्हणजे तेव्हा करणं अपेक्षित असेल, तर त्याची म्हणजे निरंतर साधना केली तरच ते शेवटी शक्य होईल, नाही का? तर हा जो कुंडलिनी योग आहे तर हा असा म्हणजे त्या गलित गात्र जरा जर अवस्थेत तर अजिबात शक्य होणार नाही, नाही का? त्यामुळे ती आणि साधना अंतकाळ जवळ आला हे पण कळायला पाहिजे ना. नाही. म्हणजे एवढा आलं म्हणजे ज्ञानी पण आपण जेव्हा पाहिजे ना की आपला अंतकाळ आहे आता आणि हे करायचंय. म्हणजे प्रॅक्टिस आहेच, पण प्रॅक्टिस बरोबर आपल्याला तेवढं ज्ञान पण पाहिजे. नाही, असं समजून चालू आपण की ही जेव्हा अवस्था येते तेव्हा ते ज्ञान येतच, असं समजून चालू आपण. त्यामुळे ती शंका घेण्याची कारण, पण आधी ती स्टेज आली पाहिजे असं. हे जमलं तर ते कळणार आपल्याला, एवढं त्याची चिंता करायची गरज नाही असं, नाही, नाही म्हणून का? म्हटलं म्हणजे हे करणं सोपं इच्छामरण आहे, म्हणतात का करणं अवघड आहे. हा. इच्छा मरणाच्या वेळेला तसं करू शकतो का? हे म्हणूनच मग ज्ञानेश्वरांसारखे जे समाधी घेतात म्हणजे काय हो करतात? हेच करतात ते का? समाधी किंवा समाधीच घ्यायची आवश्यकता नाही, प्राण त्याग करतात. तो प्राण त्याग करतात ते असंच करतात ना. असं आपण बघा, आता कृष्णाने स्वतः प्राणत्याग केलेला आहे, तो असाच केलेला आहे ना. त्याचं वर्णन आहे भागवतात, नाही का? असंच तो हे केलेला आहे.
ते काही वेगळं नाही केलं. आणि मोठे सगळे जे आहेत बलराम, कृष्ण वगैरे या सगळ्यांनी असंच प्राणत्याग केलेले आहेत ना, मोठमोठ्या नाही पण योग्यांनी वगैरे. संतांचं झालं पण बाकीच्या सामान्य माणसाचं काय? मग ते इच्छा पण तशी झाली तरच मग करू शकतो का असं? नाही, इच्छा ते म्हणजे बरं. हा सामान्यांचा हा म्हणजे मला वाटतं हे फार प्राप्त पुढची झालेला. अवस्था आहे. हा